हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर गरीबदासजी म्हणतायत, नम्रपणे जसं गुरुजींच्या समोर एखादा शिष्य सुयोग्य शिष्याला वर्तन केलं पाहिजे तसं वर्तन करतात. आणि काय म्हणाले, बोलत है आधीन गती. नम्रपणे बोलत होते. गरीबदासजी म्हणतात, शरण जाऊ त्या परमेश्वराला समृद्ध शक्ती असूनही इतक्या विनम्रपणे बोलत आहेत त्या छोट्याशा जीवासमोर. जात हमारी जगत गुरु और परमेश्वर है पंथे. दास गरीब लिखत पढ़ मेरा नाम निरंजन कंते. पुण्यात्म्यांनो, ह्या परमात्म्याची घटना लीला आठवते, कारण तुम्ही इतकं ऐकलं नसेल. नवीन नवीन भक्त आले आहेत. ह्या दासजींसमोर जेव्हा या गोष्टी चित्रित होतात, ती घटना इथे परमात्मा उभे आहेत 5 वर्षांच्या बालकाच्या रूपात. महर्षी रामानंदजी बसले आहेत आणि आपल्या एका जीवाला सद्बुद्धी देण्यासाठी परमात्मा किती कष्ट घेतात. आता रामानंदजी शिव्या देत आहेत भगवानाला आणि ते हात जोडून उभे आहेत. तर पुण्यात्म्यांनो, आपला हितचिंतक कोण आहे? एक दारुडा मुलगा, बालक, आपल्या बापाला भलबुरं म्हणतो आणि तो बिचारा रडत रडत एका कोपऱ्यात जाऊन बसतो. आणि तरीही हा विचार करतो, ह्याची नशा उतरल्यानंतर हा माझ्याशी नीट बोलेल. तर पुण्यात्म्यांनो, हीच स्थिती आज आपली आहे. कबीर साहब कहते हैं, कबीर ये माया अटपटी सब गट आण अड़ी और किस किस न समझाऊं या कुआ भांग पड़ी. सगळ्यांना पाजलीये, ही सगळी त्याचीच लेकरं आहेत आणि ही भांग पाजलीये काळाने. इथे हा मूर्खपणा, निरर्थक मद्यपान करा, बंगले बांधा, गाड्या घ्या, ह्याच्यात गुंतवून ठेवलंय. आणि नंतर परमात्म्याने विचार केला, आत्ता याला करू दे, बोलू दे मला जे काही बोलत आहे ते. ही याची नशा जेव्हा उतरेल ना, मग पहा हा माझ्याबरोबर कशा पद्धतीने व्यवहार करेल हे माझं बालक. तर तीच स्थिती रामानंदांच्या बरोबर झाली. परमात्मा म्हणाले, जात हमारी जगत गुरु. मी जगद्गुरु आहे, संपूर्ण विश्वाला ज्ञान देतो आणि हे ज्ञान जगात कोणाकडेही नाहीये. आणि पुण्यात्म्यांनो, वेद साक्ष देतात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 26-27, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 96च्या मंत्र 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये. अजूनही अनेक ठिकाणी आहे. हे स्पष्ट केलं आहे की तो कबीर परमात्मा आहे. वरती 3ऱ्या स्थानी मुक्तिधामात राहतो, तिथून गती करून येतो, आपल्या चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना तत्वज्ञानाची ओळख करून देतो. हे तत्वज्ञान तोच येऊन सांगतो. आपले महात्म्य तोच नीट सांगू शकतो. दुसरं कोणी सांगू शकत नाही त्या परमात्म्याने रचलेल्या सृष्टीबद्दल आणि त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाबद्दल. त्याच दृष्टिकोनातून परमात्मा इथं उभे आहेत. म्हणतात, जात आमची जगद्गुरू आणि परमेश्वर आहे पंथ. माझा पंथ म्हणजे कोणता मार्ग आहे? जसं की विष्णूजींचा पंथ आहे, वैष्णव आहे, ते विष्णूपर्यंतचं ज्ञान जाणतात विष्णूजींचं. आणि कोणाचा नाथ पंथ आहे ते शिवजींपर्यंतचा मार्ग आहे, ते शिवजींनाच ईशरूप मानून त्याचाच मार्ग आहे. कुणी ब्रह्मपर्यंतची साधना सांगतात, तो ब्रह्मपंथ आहे. तर परमात्मा सांगतात, माझा परमेश्वर आहे पंथ. मी जो मार्ग सांगायला आलो आहे भक्तीचा, तो त्या परमपिता परमक्षर ब्रह्मचा आहे, त्या परमेश्वराचा आहे, ज्यात गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलंय की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेमुळे तू परमशांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. माझा त्या परमेश्वराचा पंथ आहे. परमात्मा आपलं महात्म्य स्वतःच सांगण्यास आले आहेत. आणि माझं नाव विचारता तर मी ते परमक्षर ब्रह्म आहे.
आता ही गोष्ट रामानंदजींच्या गळ्यात उतरली नाही. रे बालक सुन दुर्बुद्धि, तेरा घटमट तन आकारे, दास गरीब दर्द लग्या हो बोले सिरजनहारे. आता पहा, गरीबदास साहेबजी म्हणतायत की भगवंताने स्वतःला भगवंत म्हटलं आहे, की मी परमात्मा आहे. तर या गोष्टीचं रामानंदजींना वाईट वाटलं आणि शिव्या देऊ लागले. अरे बालका, ऐक दुर्बुद्ध माणसा, तुझा व्यवस्थित आकार दिसतोय, परंतु भगवंत तर निराकार आहेत. आता विष्णूजींचे पुजारी आणि मूर्ती ठेवली आहे, चित्र ठेवलं आहे आणि म्हणतायत मी स्वर्गात जाईन जिथे भगवंत राहतात, विष्णूजी, आणि तरीही त्याच्या लोकवाणीतून मानतो आहे की भगवंत तर निराकार आहेत आणि तू तर दिसतो आहेस. आणि मग पुढे काय सांगतायत की तू मोमण का पालुआ. आता जसं मोमीण म्हणजे मुसलमान, तुला तो मुसलमान विणकर नीरू उचलून घेऊन आला होता. तुझ्या आईचा ना पत्ता ना बापाचा, तुझ्या जातीचा ना पत्ता ना तुझ्या धर्माचा, कुजातीचा तू स्वतःला भगवंत म्हणवतोस. रामानंदजी भगवंताला शिव्या देत आहेत. तुम मोमुन के पालवा, म्हणजे एका मुसलमान विणकराच्या घरी तू वाढतो आहेस आणि स्वतःला भगवंत म्हणवतोस. तुम मोमुन के पालवा, जुल्ह के घर बासे, दास गरीब अज्ञान गति, इतना दृढ़ विश्वासे. मान बढ़ाई छोड़ कर बोलो बालक बेने, दास गरीब अधम मुखी, इतना तुम गट फैने. मरत मरत बहु जग गए, लखी न अस्थिर ठोरे, दास गरीब जिहान में तुम सा नीच न ओरे. रामानंदजी परमात्म्याला भलं बुरं ऐकवत आहेत, खोटं खोटं. तर्क तलु से बोलते रामानंद सुरज्ञाने, दास गरीब कुजात है आखिर नीच निदाने. म्हणतायत तू कुजातीचा आहेस, कुजातीचा म्हणजे तुझ्या जातपातीचा काहीही पत्ता नाही, त्यामुळे तू असल्या मूर्खपणाच्या गोष्टी करतो आहेस, स्वतःला भगवंत म्हणवतो आहेस. आता काय सांगतायत. ए स्वामी सृष्टा में. तसं तर बरंच मोठं विवेचन आहे, परंतु वेळेअभावी ह्या दासाला जो प्रसंग सांगायचा आहे तिथे तुम्हाला घेऊन जातो. परमात्मा म्हणतायत, हे स्वामी, कारण की कबीर परमेश्वरजींनी त्यांना गुरु बनवलं होतं. कारण की गुरु रामानंदजींना कशासाठी बनवलं परमेश्वराने, ही मर्यादा घालून देण्यासाठी. नाहीतर येणाऱ्या काळात हे काळाचे दूत म्हणतील की गुरुची आवश्यकता कशासाठी आहे. कबीरजींनी कधी कोणता गुरु बनवला होता. आणि परमात्मा म्हणतायत, गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनो निष्फल है जे पूछो वेद पुराण. आता तिथं शिष्य आणि गुरुची भूमिका देखील स्पष्ट करून सांगितली आहे की असं असायला पाहिजे तुम्ही गुरु शिष्यांच्या बाबत. गुरुजी भलं बुरं ऐकवत आहेत आणि परमात्मा एक सुयोग्य शिष्याप्रमाणे हात जोडून उभे आहेत, परंतु नंतर सत्य सांगत आहेत. ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमर तीरे, दास गरीब अधर बसुम अवगत सत्य कबीरे. ए स्वामी सृष्टामय म्हणजे सर्व सृष्टीचा रचनाकार मी आहे आणि सारी सृष्टी म्हणजे अनंत कोट ब्रह्मांड माझे आधार आहेत. आणि मी वर राहतो, अवगत सत कबीर. अविनाशीचा परमात्मा आहे. सत म्हणजे अविनाशी, अविगत म्हणजे ज्याच्या गतीशी ज्याच्या स्थितीशी कोणीही परिचित नाही, तो स्वतःच येऊन सांगतो. आणि मग आमच्या गळ्याखाली ते उतरत नाही, म्हणून तर अजूनपर्यंत ही गोष्ट समजत नव्हती. सुन रामानंद राम में मैं बावन नरसिंगे, दास गरीब सर्व कला मैं व्यापक सर्वंग. चारों युग में हम पुकारे, कोक कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरस ये जग जुगता ढेल रे. गोता मारूं स्वर्ग में जा बैठूं पाताले, गरीब दास ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाले. मैं रोवत हूँ सृष्टि को, ये सृष्टि रोवे मोहे, कह कबीर इस वियोग को समझ न सकता कोई.
गरीबदासजी म्हणतायत की कबीर भगवान म्हणाले की मी तर तुझ्यासाठी रडत आहे, कारण तू माझं बालक आहेस. तू काळाच्या जाळ्यात अडकला आहेस. तुझ्या डोक्याची माती झालीये. कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मेली, आणि कोणाची 2 मुलं आहेत आणि त्यातला एक मेला. त्यावर तो म्हणतो की भगवंता, एक तर वाचला. आणि पहिल्यांदा 2 होते, आता एक निघून गेला तर काय फरक पडला? आणि दुसऱ्याचा नंबर आल्यावर मग काय करशील? तर इथे सगळ्यांना असं संकुचित करून ठेवलंय की चला हे तर वाचलेत, की तुझं जे झालं ते झालं, बाकीचे तर वाचतील. बाकीच्यांच्या सुरक्षेसाठी काय केलंस तू? हा विचार कर की तुझा एक मुलगा मेला, तर हे अज्ञान संपेल तुमचं. तर काय सांगतायत? मैं रोवत हूँ सृष्टि को और सृष्टि रोवे मोहे. हे मला शोधत फिरत आहेत की तो भगवंत आहे ना, तो सर्व सुख देतो, अकाल मृत्यूपासून पण वाचवतो, आमच्या येणाऱ्या जीवनात जी संकटं आहेत त्यापासूनही वाचवतो. तू अशा सगुण परमात्म्याच्या शोधात भटकत आहेस आणि ह्या काळाच्या दूतांच्या जाळ्यात फसतोस. मी तुझ्यासाठी रडत आहे की तू माझं बालक आहेस, तू माझ्या जवळ ये, मी तुला सुख देईन. परंतु आपला जो वियोग झाला मध्येच, आपल्या ह्या वियोगाला आता कोणीही समजू शकत नाहीये. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा येऊन हे म्हणतात की मी भगवंत आहे, हे पटलं नाही. आणि माझ्यासारखा दास मध्यस्थी करून असं सांगतोय की हा भगवंत उभा आहे भाऊ. मग माणूस समजेल, उमजेल, विचार करेल. आता जसं एकदा एखादा मंत्री आला त्या गावामध्ये, आणि काही व्यक्ती गावातील एकत्र आले जिथं तो येणार होता, आणि तो असा साधासुधा सिंपल सामान्य येऊन आणि तिथं उभा राहिला त्या माणसांमध्येच. जेव्हा तो आला तेव्हा त्याची कोणी पर्वा करत नव्हतं, आणि पाहून म्हणत होते की मंत्री तर आला नाही. आणि तो तिथं उभा होता तर त्यालाच धक्के मारून म्हणाले की सरक भाऊ, मंत्रीजी येणार आहेत. आणि मग त्यांच्याबरोबर जो गनमॅन होता तो म्हणाला की अरे हे आहेत मंत्रीजी. खरंच? मग कुठे आहे? मग मात्र ते म्हणू लागले, चौधरी साहेब राम राम. आता जर तो एकटा असता आणि त्याने सांगितलं असतं मी मंत्री आहे, तर त्याचं कुणी ऐकलं नसतं, तो तसाच उभा राहिला असता. कारण गाडी बिडी काय कोणी पाहिली नव्हती, त्याने तर गाडी लांब उभी केली होती, चालत आला होता, त्यामुळे बाकीचे सगळे विचार करत होते. नाहीतर म्हटले असते हा मोठ्या मोटारीत आलाय. तर अशा प्रकारे जर भगवंताने स्वतः येऊन जरी सांगितलं की मी भगवंत आहे, तर कुणाला पटणार नाही. मग माझ्यासारखा सांगेल की त्याचे शेकडो गुण आणि त्यापासून होणारे बेनिफिट, तेव्हा आमच्या डोक्यात प्रकाश पडेल की खरंच हा आहे परमात्मा. मैं रोवत हूँ सृष्टि को, सृष्टि रोवे मोहे. गरीबदास इस वियोग को समझ न सकता कोई. सांगायचा अर्थ असा की रामानंदजी यांनी मग सांगितलं की बाळा, ही तर खूप मोठी, कारण की कॉन्फिडन्सने बोलतायत परमात्मा. रामानंदजी विचार करू लागले की हा तर असं म्हणतोय की मी सर्व सृष्टी रचली आहे. तर त्यांचा आत्मा अंतर्मुख झाला. त्यांनी असा विचार केला की ह्याच्याशी निपटावं, काही ज्ञानचर्चा करावी, काहीतरी चांगली गोष्ट बोलेल. त्याआधी त्यांना आपली काही क्रिया करायची होती. एक मानसिक पूजा करत असत रामानंदजी. विष्णूजींची मूर्ती जशी स्वप्नात कोणी स्वप्न पाहतो तसं करत होते. तर त्यात काय करतात, त्या कर्मकांडामध्ये भगवंताच्या मूर्तीचे सर्व कपडे उतरवले जातात आणि गंगाजलाने न्हाऊ घालत, जसं स्वप्नाप्रमाणे एक प्रॅक्टिस होती त्यांची. मानसिक सेवा म्हणत त्याला, पूजा म्हणत. सेवा म्हणजे पूजा. तर मानसिक पूजा करत होते. जसं भगवंताच्या मूर्तीचे कपडे उतरवले, न्हाऊ घातलं गंगाजलाने, सर्व कपडे घातले, धोतर, कुर्ता, आणि तिलक लावला, जसा वैष्णव साधू लावतात तिलक, असा लांब नाकापर्यंत, आणि वर मुकुट ठेवला, आणि सगळं काही केलं. आणि मग पाहिलं की आज भगवंताच्या गळ्यात कंठी नाही घातली, माळ. आता त्याने विचार केला, माळ ठेवलेली दिसते वेगळी, स्वप्नात जसं होतं. उचलून त्याने विचार केला की ही माळ गळ्यात घातली नाही तर पूजाभंग होईल.
आणि त्या दिवशी मुकुट ठेवला होता न्हाऊ घालून भगवंताला. आता मुकुट उतरवला जाऊ शकत नाही, दुसऱ्या दिवशीच तो उतरला जाईल त्याच वेळी, जसं कर्मकांडाचे काही नियम असतात. जर मुकुट उतरवला तर पूजाभंग, भगवंताचा अपमान होईल. आणि माळ घातली नाही तर भगवान, तर अर्धवट शृंगार राहील भगवंताचा. तो गोंधळून गेला. त्याने विचार केला की मुकुटाच्या आतून माळ घालतो. ती माळ मुकुटात अडकली, पुढे गेली नाही. आता रामानंदजी नशिबाला दोष देतोय आपल्या की हे भगवान, आज माझ्याकडून काय अशी चूक झाली, आज मज पाप्याकडून काय झालं, पहिल्यांदाच जीवनात आज ही चूक झाली माझ्याकडून. हे असं काय झालं, आज तर माझा पूर्ण दिवसच व्यर्थ गेला. माझ्यावर असं वाटतंय भगवंत रुष्ट झालेत, माझं तर मागील जीवनच नष्ट होईल. खूप चिंतित झाला. पुढे पडदा आहे, कुठली मूर्ती बाहेर नाहीये. मानसिक पूजा रामानंदजी करत आहेत. आणि मग परमात्म्याने बाहेरून सांगितलं, 5 वर्षाच्या बालकरूपात उभ्या असलेल्या परमेश्वराने, की स्वामी गुंडी उघडून ह्या माळेची गाठ सोडवा आणि मग माळ गळ्यात टाका. आणि मग पुन्हा गाठ मारून टाका. भगवंताच्या गळ्यात टाकल्यानंतर तुम्हाला मुकुट उतरवण्याची गरज नाही. आता रामानंदजींनी विचार केला की अरे, ही तर कमालच झाली. बाहेर तर काही वस्तू दृष्टीस पडत नाहीये, मी काही साकार मूर्ती पण ठेवलेली नाहीये, प्रत्यक्ष क्रिया करत नाहीये, मी तर मनाने करतोय. आणि याने माझ्या मनातली गोष्ट सांगितली. म्हणतात, आडा पडदा दूर बगा और लेना कंठ लगा. ते तर म्हणत होते, एक विणकराचा मुलगा कुजात कुजात म्हणत होते. आणि मग भगवंत समोर दिसला आणि आलिंगन दिलं त्या 5 वर्षाच्या बालकाला 104 वर्षाच्या वृद्धाने. पुण्यात्म्यांनो, याला ब्राह्मण म्हणतात, याला भक्त म्हणतात. म्हणतायत, ब्राह्मण सोय जो ब्रह्म पछाण. ब्रह्म म्हणजे परमात्म्याला ओळखणं. आणि लोक लाज मर्याद जगत की तृण जो तोड़ बगावे, जब कोई राम भगत गत पावे. आता एका बाजूला तर सर्व समाज बसला होता, ब्राह्मण वर्ग बसला होता. आणि रामानंदजी 1 नंबरचे ब्राह्मण होते. गोष्ट देखील इथे अडली होती की ते नव्हते मानत की कबीर विणकराला रामानंदजींनी उपदेश केलेला आहे. आणि त्याचवेळी रामानंदजींनी पाहिलं की भाडमध्ये जाओ हा समाज, ज्या उद्देशासाठी सगळं जीवन व्यतीत केलं, वयाच्या 16व्या वर्षी साधू बनलो होतो, आज तो भगवंत समोर उभा आहे, हा समाज काय देईल मला, हा विचार करून भक्ताने भगवंताला छातीशी कवटाळलं. आता जेव्हा परमात्म्याला छातीशी कवटाळलं तेव्हा त्यांच्या शरीरात हाडं नव्हती, इतकं कापसासारखं शरीर होतं. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 8 त्यात लिहिलंय के सैपरी आगात शुक्रम अकायम ऐसनाविरम कबीर मनीषी. वा वा, स्वयंभू परिभू व्यवधाता. तो परमात्मा कबीर परमेश्वर जो आहे तो इथे तत्वदर्शी संतरूपात येतो आणि त्याचं शरीर बिन नाडीचं जोड जुगाड केलेलं असतं. शुक्रम अकायम, माता पित्याच्या संयोगातून बनलेलं, शुक्रापासून बनलेलं त्याचं शरीर नसतं. तर तेच रामानंदजी प्रमाण करत आहेत. आता काय होतं, रामानंदजींनी अजूनही खूपसे प्रश्न विचारले, परमात्म्याने सॉलिड उत्तरं दिली. रामानंदजी म्हणू लागले, बाळा, मी तुझ्याबरोबर खूप सखोल चर्चा करू इच्छितो. परमात्मा म्हणू लागले, ठीक आहे स्वामीजी, चर्चा करा. ते दोघेही जाऊन बसले एका बाजूला आणि ते ब्राह्मण म्हणाले, पहा. ते हे सर्व पाहत होते. सोबत तो विवेकानंद पण आश्चर्यचकित झाला की स्वामीजींचं तर म्हातारपणात डोकं खराब झालंय आणि एका शूद्राच्या मुलाला छातीशी कवटाळलं. ते तर सारे निघून गेले. बसले दोघे, गुरु आणि शिष्य, भगवंत आणि पुण्यात्मा, ज्याच्यासाठी ते खाली चालून येतात. आता रामानंदजी, पहा, ह्या मनाची खूप
अशी विचित्र अवस्था असते. एकदा तर मान्य केलं की भगवंत आहेत, मग आपल्या ज्ञानाने पुन्हा विचार करू लागले, मग प्रश्नांची मालिका ठेवली भगवंताच्या समोर. एवढ्यात एक ब्राह्मण आला. ब्राह्मण जातीतला एक माणूस आला. तो खूप दुःखी होता आणि आधीपासूनच रामानंदजींचा शिष्य होता. आणि आधीच रामानंदजींनी त्याला साधना सांगितली होती, तू अमुक क्रिया कर, अमुक मंत्र म्हण, अमुक साधना कर, तुला सुख प्राप्त होईल. आता त्या शिष्याने ते सर्व काही केलं होतं आणि त्या दिवशी तो खूप दुःखी होता आणि येऊन म्हणू लागला की गुरुदेव, मी आपण सांगितलेल्या सर्व मंत्रतंत्रांना करून पाहिलं. ज्या साधना तुम्ही दिल्या होत्या त्यात मी कसर ठेवली नाही, परंतु माझा संपूर्ण परिवार अडकलेला आहे आणि सर्व दुःखी आहेत. आणि गुरुदेव, आमचं सर्वच सगळं बिघडलेलं आहे. दारिद्र्य देखील खूप आहे. बस कधी ना कधी आत्महत्या करणंच आता बाकी राहिलं आहे. पहिल्यांदा तर ते त्याला मंत्रतंत्र साधना सांगत असत, असं कर तसं कर. नंतर पाहिलं की आज तर याने अशुभच बोलून टाकलंय की मला तर काही लाभच होत नाहीये, आता मरून जाईन. तेव्हा यांच्याजवळ अजून एक उपाय असतो या ढोंग्यांकडे. हे काय म्हणतात की पहा भाऊ, बघ, ऐक, हे तुझ्या प्रारब्धात लिहिलेलं पापकर्म आहे. हे तर बाळा तुला भोगावंच लागेल. तुम्ही ऐकले भगवान श्री विष्णूजींनी नारदाद्वारे दिलेला शाप देखील भोगूनच पूर्ण केला. श्रीरामचंद्र रूपामध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या कर्माचा जो शाप दिला होता नारदजींनी, तो भोगावाच लागला. पूर्ण जीवन आपल्या पत्नीच्या वियोगात घालवलं. आणि आणखी ऐक, सुग्रीवाचा भाऊ वाली याला मारलं होतं श्रीरामचंद्रजींनी म्हणजे विष्णूजींनी एका झाडाचा आधार घेऊन फसवून. आणि नंतर श्रीकृष्ण रूपात त्या बालीवाल्या आत्म्याने एक शिकारी बनून भगवान श्रीकृष्ण रूपात प्रकट उत्पन्न श्री विष्णूजींच्या पायात बाण मारून आपला बदला घेतला. कर्माचं शासन तर भाऊ भोगावंच लागतं. पहा, भगवंताने देखील भोगला. त्यावर तो शिष्य म्हणू लागला की महाराजजी, आज तुमच्या कोणत्याही बोलण्याचा परिणाम माझ्यावर होत नाही. मी तर खूप दुःखी झालोय. आता परमात्मा कबीरजी बोलले मध्येच, स्वामीजी, ज्या भगवंताची आणि देवतांची आपण पूजा करता आणि करविता, त्यांच्यामुळे पाप कमी नाही होऊ शकत. त्याने जीव दुःखीचा सुखी नाही होऊ शकत. कारण की आपले भगवान यांचंच विधान आहे, जसे कर्म तुमचे आहेत तसेच भोगायला लागतील. आणि परमक्षर ब्रह्म, ज्याचा मी निरोप घेऊन आलो आहे, परमात्म्याने आपला स्वतःला लपवून सांगितलं, तो परमक्षर ब्रह्म घोर पापाचा देखील विनाश करतो. आता ते रामानंदजी म्हणतात की बाळा, कबीरजी, भगवंताच्या विधानात मी कुठेही वाचलं नाही. 4 वेद मी वाचले, गीता पण वाचली, पुराणांचा मी ज्ञानी आहे. परमात्म्याच्या विधानात कुठेही लिहिलेलं नाही की तो जीवाचे पाप नष्ट करू शकतो, प्रारब्धाचा नाश करू शकतो. परमेश्वर म्हणाले, स्वामीजी, यजुर्वेद अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 पहा. आता रामानंदजींना संस्कृत तर सर्व ज्ञात होतं, परंतु त्याचा निष्कर्ष माहीत नव्हता, अर्थ, त्याचा काय अर्थ असतो. तर त्याने ताबडतोब संस्कृत बोललं. परमात्मा म्हणाले, आता याचा हिंदी अर्थ देखील सांग. तेव्हा रामानंदजी म्हणाले की खरंच यात तर असंच सांगितलं आहे. परमात्मा तर घोर पापाचा विनाश करतो. आता पहा यजुर्वेद. त्यात काय म्हणतात रामानंदजी की बाळा, मी नाही, हे तर तुम्ही कुठल्याही याचं पहा, ते
शुक्राचार्य देखील हेच म्हणतात, जे राक्षसांचे गुरु होते. आणि बृहस्पतीजी देखील हेच म्हणतात की आपल्या कर्माची शिक्षा भोगायलाच लागेल. आणि मग प्रमाण दाखवलं पुराणांमध्ये. असं लिहिलं आहे, हे पहा. रामानंदजींनी सांगितलं की बृहस्पती देवतांचे गुरु देखील हेच सांगतात की केलेलं कर्म तर भोगावंच लागतं. हे पहा. श्रीमद देवी भागवत आहे, गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आहे. संपादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार आणि चिमणलाल गोस्वामी. याचे प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता संस्थान. याचं पहा, हे पहा, 282व्या पानावर 5व्या स्कंधामध्ये, हा 5वा स्कंध. आणि संक्षिप्त देवी भागवत 282 पानावर. इथे पहा, व्यासजी म्हणतायत, व्यासजी इज द रायटर ऑफ पुराण्स, वेदाज अँड गीता. व्यासजी म्हणतात, देवराज इंद्राचं म्हणणं ऐकून बृहस्पतीजी त्यांना म्हणाले. बृहस्पतीजी देवतांचे गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु. म्हणू लागले 283 पानावर, प्रारब्धातील कर्मांचा अभाव भोगल्याविना होऊ शकत नाही. हे स्पष्ट आहे. आर्य, संपूर्ण देवता तुझे सहाय्यक आहेत. तू स्वतः देखील बुद्धिमान आहेस. तरीही जे घडणार आहे, जे देखील घडणार आहे ते घडणारच आहे. तू त्याला टाळू शकत नाहीस. अशा स्थितीत सुख आणि दुःखाची चिंता करू नये. महाभाग दुःख आणि सुख हे दोन्ही क्रमशः पुण्य आणि पापाच्या क्षयाचे सूचक आहेत. पहा यांची बुद्धी. म्हणतायत, जे दुःख येतं त्याने तुझं पाप नष्ट होतं आणि सुख जे आहे त्याने तुझ्या पुण्याचा नाश होतो. फारच मोठं विधान सांगितलंय. म्हणून विद्वान पुरुषांनी आचरलं पाहिजे की सुख नसताना देखील सर्वथा आनंदाचा अनुभव घ्यावा. आता यांच्या बोलण्याचं तर हसू येऊ लागतं. ह्या दासाला तर खूप हसायला येतं. अरे, जेव्हा सुख नसेल तर बोला, अतएव सुखाच्या अभावात देखील आनंदाचा अनुभव कर. म्हणून महाराज ह्यावेळेस योग्य मंत्र्यांकडून सल्ला घेऊन विधीपूर्वक प्रयत्न करण्यास कटिबद्ध व्हा. प्रयत्न केल्यावर देखील जो हुशार असेल तो तर समोर येईलच. वारे देवतांचे गुरु. आता काय सांगितलं आहे बृहस्पतीजींनी की भाई, सुखाचा अभाव असताना देखील म्हणजे दुःखात देखील आनंदाचा अनुभव घेतला पाहिजे. आता कोणाच्या पोटात दुखू लागलं, झाला ना सुखाचा अभाव, आनंदी थोडाच दिसेल, तो ओरडतच बसेल. आता त्या पोटाच्या दुखण्याच्या पीडेचं काही औषध मिळवेल ज्याच्या कारणे अभाव निर्माण झालाय सुखाचा, तेव्हा त्याला आनंद होईल. अशा प्रकारचा मूर्खपणा करणाऱ्यांनी देश बुडवलाय. एकदा हा दास, हे पिंडारा गाव आहे जिंदच्या जवळ, आणि तिथे एक घिसापंथीयांचा आश्रम आहे. तोपर्यंत या दासाला नाम देण्याचा आदेश माझ्या गुरुदेवांनी दिला नव्हता. आणि मला मालकाची प्रेरणा होती की हा दास ह्या गोष्टीने प्रभावित होता की घिसा संतजींना, आदरणीय घिसा साहेबजींना भगवंत भेटले होते आणि त्यांच्या पंथातल्या लोकांना देखील कबीर परमेश्वराचं ज्ञान होईल ह्या उद्देशाने त्यांचा सत्संग चालू होता. पिंडारा तिथं गेलो. तिथे काय केलं होतं त्यांनी, हे सोंग, हे लाल कपडेवाले घिसापंथी, बिना घिसापंथी अजूनही लोक बोलावले होते. आणि त्यांच्यातील एक व्यक्ती, त्याच्याविषयी एक सांगितलं जात होतं स्टेज सेक्रेटरीद्वारा की हे फार विद्वान पुरुष आहेत, काशी विद्यापीठातून शिकून आलेत, मोठे मर्मज्ञ आहेत अध्यात्मामध्ये. तेव्हा सगळ्या श्रोत्यांचं ध्यान त्याच्यावर केंद्रित झालेलं असे. तो काय सांगत असे की हा जीव स्वतःला विसरला आहे, ज्या कारणाने हा दुःखी राहतो. कोणत्याही कर्माचा दंड असतो तो शरीराला भोगावा लागतो.
जीव स्वतंत्र असतो. आणि काय सांगतात की एकदा मी चाललो होतो. एक व्यक्ती दुःखाने कण्हत होती. मी त्याला म्हणालो, अरे भोळ्या प्राण्या, तू का रडत आहेस? हे कष्ट तर तुझ्या शरीरास आहेत, जीवाला थोडाच त्रास होतो. तू स्वतःला जीव मानत आहेस आणि तुझ्या जीवाला दुखणं जाणवतंय म्हणून तू दुःखी आहेस. तू असं समज की तुला त्रास नाहीये, तुझ्या शरीराला आहे. भोगू दे त्याला, त्याचं कर्म आहे. तर काय म्हणतात की त्याच वेळी त्या माणसाचं कणणं बंद झालं आणि त्याला आभास झाला की शरीराचे भोग आहेत, शरीराचे कष्ट आहेत, पडू दे त्याला, तसंच मला काय. तो सुखी झाला. आता आमच्यासारखे श्रोता साधे भोळे तर सगळे खुश होतात. जो कोणी प्रवचन करतो त्याला सत्य समजतात, कारण आम्हाला ज्ञान नव्हतं. आता आम्हाला ज्ञान झालं आहे, आता कातडी सोलून काढू त्यांची, हा सगळा मूर्खपणा करत आहेत ते. तर त्यावेळी जेवढे लोक बसले होते स्टेजवरती 10-12 त्या लाईनमध्ये, त्या सगळ्यांना फेल केलं त्याने. अशा विनोदी गोष्टी सांगून करून सोडून दिल्या. आता त्या दुसऱ्याकडे लोक आकर्षित झाले नाहीत, त्याच्याकडे आकर्षित झाले. आता ते दुसरे संत दुःखी होऊ लागले. वक्ता ते पण बरोबरच होतं, पण ते विचार करत होते की आज तर तुझं मार्केट डाऊन होईल. आता योगायोगाने काय झालं की तिसऱ्या दिवशी, तो 3 दिवसांचा सत्संग होता. 2 दिवस तर खूप चांगले झाले. तिसऱ्या दिवशी सत्संग करून तो काय करत असे, त्याचा नंबर यायचा सगळ्यात आधी. तो सत्संग करून उठून जात असे. त्याला एक खोली दिली होती आश्रमात, तिथे जाऊन आपला रेस्ट करायचा. चौधरी समजत असे स्वतःला, लक्ष्मीचंदाप्रमाणे. आता ते काय झालं, तो उठून गेला आणि झोपला. त्याच्या पोटात दुखू लागलं. आता श्रोते पण बहुतेक उठून जात असत, 20-30 बाकी राहत असत. दुसरे आपले थोडे बहुत ऐकून तेही नंतर उठून जात. तर अशा पद्धतीने चाललं होतं सगळं. त्याच्या पोटात दुखू लागलं त्या ब्रह्मज्ञानीच्या, आणि तो आरडाओरडा करू लागला, हाय मी मेलो, हाय मी मेलो, आणि गडबडा लोळत बसला. आता त्याच्या सोबत जो दुसरा एक जण होता तो कार घेऊन आला. त्या कारमध्ये घालून त्याला घेऊन गेले दोघे तिघे जिंदच्या जवळ एका हॉस्पिटलमध्ये. 2 वाजता त्याला आणलेलं होतं आणि 6 वाजता त्याची ट्रीटमेंट वगैरे झाल्यानंतर परत घेऊन आले. मग त्याला शांती मिळाली, पोटाचं दुखणं बरं झालं. आता तो आला ना जेव्हा, तेव्हा सारे बाबाजी उठून उभे राहिले. ते प्रवचन करता ज्यांचं मार्केट डाऊन झालं होतं, ते तर ह्या शोधातच होते की ते कधी जातील, याचा मूर्खपणा समोर येईल. तर तो गाडीतून उतरून जसा आपल्या खोलीकडे जाऊ लागला, जशी बाळंतीण चालते, हळूहळू पावलं टाकत, कारण की पोटात दुखत होतं त्याच्या. तर त्यातला एक ज्याला आमंत्रित केलेलं होतं त्या लेक्चरसाठी, तो पुढे येऊन म्हणाला की अरे ब्रह्मज्ञानी, रात्री का ओरडत होतास? पीडा तुला थोडीच होत होती, ती तर त्या पोटाला होत होती. भोगू द्यायचंस, कशाला गेलास धक्के खायला तिकडे? गोष्टी करतोयस. तर तो म्हणाला, चूप बस, चल आपलं काम कर. आता त्याचं पितळ उघडं पडलं. तर तीच स्थिती हे आपले बृहस्पतीजी देवतांचे गुरु आहेत त्यांची झाली आहे. म्हणतात सुखाच्या अभावात देखील आनंदाचा अनुभव घ्यायला हवा. पोटात दुखत असेल, ओरडून मरेल माणूस, पाय मोडला असेल, सांगा कसा काय सुखाचा अनुभव मिळू शकतो? उपचार होतील त्यावर. ज्या कारणाने दुःख आहे त्याचं समाधान मिळेल, तेव्हा ते सुख अनुभव होईल. हे तर विचार ऐकले आपण. पहा, पुन्हा ऐका 2 सेकंद. हे तेच पुन्हा देवी भागवत आपल्याला दाखवतोय. श्रीमद देवी भागवत गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित आहे. याच्या 5व्या स्कंधात हे 282 पानावर आपण इथून वाचलं की व्यासजी म्हणतात की देवराज इंद्राचं म्हणणं ऐकून बृहस्पतीजी त्यांना म्हणू लागले. बृहस्पतीजी देवतांचे गुरु आहेत. प्रारब्ध कर्माचा अभाव भोगल्याशिवाय होऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे. आर्य, संपूर्ण देवता तुझे सहाय्यक आहेत. तू स्वतः देखील बुद्धिमान आहेस, तरी देखील जे घडणार आहे ते घडणारच आहे. तू त्याला टाळू शकत नाहीस. अशा स्थितीत सुख आणि दुःखाची चिंता करू नये. महाभाग, दुःख आणि सुख हे दोन्ही क्रमशः पुण्य आणि पापाच्या क्षयाचे सूचक आहेत. वा वा,
पहा किती मोठी थेअरी, की सुख तुला प्राप्त झालं आहे तर तुझ्या पुण्याचा नाश होतो आहे, आणि जे दुःख तू भोगतो आहेस त्याने तुझ्या पापांचा नाश होईल. हे तर कोणी सामान्य माणूस देखील सांगू शकेल. तुझी काय गरज आहे? म्हणून विद्वान पुरुषांनी आचरले पाहिजे की सुख नसताना देखील सर्वथा आनंदाचा अनुभव घ्यावा. मला तर हे कोणी लहान बालक वाटू लागले, टॅ टॅ करता येते. हे तर तुम्हाला महर्षी दिसतायत अजूनपर्यंत. आता पहा 242 पानावर. आता त्या राक्षसांचे गुरु म्हणजे प्रल्हादाच्या गुरूंची भेट तुम्हाला घडवतो. ते काय विचार मांडतात हे पहा. हा आहे 4था स्कंध. तो आपण वाचला 5वा स्कंध. हा आहे 4था स्कंध. ह्या 243व्या पानावर व्यासजी म्हणतात, प्रल्हादाचं म्हणणं ऐकल्यानंतर शुक्राचार्य ज्ञानदृष्टीने वा वा वा, हे डोंगी तोंडवर करून येतात आणि बोलतात. माहीत नाही काय विचार करून येतात. ज्ञानदृष्टीने सर्व काही पाहून प्रसन्न झाले. त्यांचा चेहरा प्रसन्नतेने भरून गेला. ते दैत्यांना म्हणाले, दानव, तुम्ही माझे यजमान आहात. यजमान म्हणजे भक्त आहात. तुम्ही ना घाबरलं पाहिजे ना पाताळात गेलं पाहिजे. आपल्या सत्यमंत्राच्या प्रभावाने मी तुमचं रक्षण करीन. धर्माच्या मर्मज्ञ महाशयांनो, प्राचीन काळापासून ब्रह्माजींच्या मुखातून मी जी गोष्ट ऐकली आहे ती सांगतो, ऐका. हे वचन अतिशय हितकर, सत्य आणि अटळ आहेत. त्यांनी सांगितलं होतं, घडणाऱ्या गोष्टी या अवश्य घडतातच. धर्तीवर असा कुणीही सुयोग्य पुरुष नाहीये जो प्रारब्धाला निष्फळ बनवण्यास समर्थ असेल. विपरीत काळामुळे आता तुझी शक्ती क्षीण झाली आहे. म्हणून एकदा तरी तुम्हाला देवांकडून पराभूत होऊन पाताळात जावंच लागेल. काळ नेहमी बदलत राहतो. काही दिवसांपूर्वी तू सम्राट राहिला आहेस. आता पहा यांची काय कमाल आहे. असे होतो साधे भोळे आपण. व्यासजी म्हणतायत की प्रल्हादाच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना प्रल्हादजी म्हणाले होते, आमचं रक्षण करा. मला या देवतांकडून पराभूत होऊन पाताळात न जावे लागो. ही समस्या मांडली होती प्रल्हादजींनी. तर शुक्राचार्य म्हणतायत आपल्या ज्ञानदृष्टीने पाहून, आणि असं म्हणू लागला. ते म्हणाले, तू माझा यजमान आहेस. न तू घाबरलं पाहिजेस ना पाताळात जायला पाहिजेस. माझ्या सत्यमंत्रांच्या प्रभावाने मी तुमचं रक्षण करीन. तुम्हाला या पाताळात जाऊ देणार नाही आणि देवतांकडून पराभूत होऊ देणार नाही. आणि नंतर लगेचच सूर बदलला, गिअर बदलला. धर्माच्या मर्मज्ञ महाशयांनो, प्राचीन काळापासून ब्रह्माजींच्या मुखातून मी जी गोष्ट ऐकली आहे ती सांगतोय, ऐका. हे वचन अतिशय हितकर, सत्य आणि अटळ आहे. त्यांनी सांगितलं होतं, घडणाऱ्या गोष्टी या अवश्य घडतातच. धर्तीवर असा कोणी सुयोग्य पुरुष नाही जो प्रारब्धास निष्फळ म्हणजे नाश करणारं बनवण्यास समर्थ असेल. विपरीत समयामुळे आता तुझी शक्ती या क्षणी क्षीण झाली आहे, भक्ती संपली आहे. म्हणून एकदा तरी तुम्हाला देवांकडून पराभूत होऊन पाताळात जावंच लागेल. आणि इथं काय म्हणतायत हे पहा. तुम्ही घाबरता कामा नये. तुम्हाला पाताळात नाही जाऊ देणार. आपल्या सत्यमंत्रांच्या प्रभावाने मी तुमचं रक्षण करेन. आणि इथं म्हणतो की एकदा तरी जायलाच लागेल. मग तू काय करणार सांग. हे ऐकत होतो आपण आजपर्यंत. महर्षींची पदवी प्राप्त केली आणि गुरु बनतायत. निरंजन दन तेरा दरबार, निरंजन दन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार, वैसा ओढ़े मूल मूल खासा, गल मोतियों के आर, वैसा ओढ़े मूल मूल खासा, गल मोतियों के हार, पतिव्रता को मिले न खादी, सूखा नरस आहार, निरंजन दन तेरा दरबार, निरंजन दन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार, इन पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबाड़े,
पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबाड़। अज्ञानी को परम विवेकी, ज्ञानी को मूढ़ गवार। निरंजन धन तेरा दरबार। जहाँ पर तनिक न न्याय विचार, कह कबीर सुनो भाई साधो, या सब उल्टा व्यवहार। कहें कबीर सुनो भाई साधो, या सब उल्टा व्यवहार। सच्चों को तो ये झूठा बतावे, इन झूठों का एतबार। निरंजन धन तेरा दरबार। निरंजन धन तेरा दरबार। जहाँ पर तनिक ना न्याय विचार। आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला वेद दाखवतो. वेद काय सांगतात? की परमात्मा घोर पापांचा देखील नाश करतात, प्रारब्धाचा. जसं परमेश्वर कबीरजींनी सांगितलंय आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये. जब ही सतनाम हृदय धरो, भयो पाप को नासे। जैसे चिंगारी अग्नि की बाई, पड़े पुराण घास। परमात्मा म्हणतायत की ह्या सतनामाने, हा जो मंत्र मी तुम्हाला देईन, याने तुमच्या सर्व पापांचा नाश होईल, संचित सुद्धा, प्रारब्धातील सुद्धा, आणि क्रियामान पण तुमचे नष्ट होऊन जातील. कारण ज्ञानामुळे पाप कोणी करणार नाही. आणि तरीही काही कारणाने इच्छेनं मारलं नाही, परंतु इच्छेविना मेलं तर कबीर साहेबजी म्हणतायत की त्याने पाप नाही लागत. तर आपल्याकडे तो साबण, पाणी हे सतनाम आहे. काही कारणाने, अज्ञानपणाने काही चूक झाली तर ह्या मंत्राने ते साफ होऊन जातं. आता तुम्हाला दाखवतो यजुर्वेद काय सांगतायत. त्या परमक्षर ब्रह्मचं महात्म्य लिहिलं आहे की ते घोर पापाला देखील नष्ट करतं. आणि हीच स्थिती त्या नकली महर्षी दयानंदांची होती. आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे पुण्यात्म्यांनो. हा महर्षी दयानंद बढाया मारत होता या कलियुगामध्ये, आणि यांची विचारधारा तीच होती जी या अन्य ऋषींची होती, ज्यांचे तो खंडन करू इच्छित होता. हे पहा त्यांचे अनुभव. त्याच्या सर्व जीवनात त्याने जे केले, ज्याचा विचार केला आणि जे तो समजला वेदांना, सत्यार्थ प्रकाशमध्ये लिहून गेला तो. ही थोडीशी दाखवतो झलक. हा सत्यार्थ प्रकाश आहे महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा लिहिलेला. हे कुठून छापलं आहे, कोणी प्रकाशित केलं आहे? यात पहा वेदांचं प्रमाण दिलं आहे की मी हे वेद आदी सर्व सद्ग्रंथांमधून प्रमाण घेऊन सत्यार्थ प्रकाशची रचना केली आहे. महर्षी दयानंद म्हणतो आहे, वेद आदी विविध सत शास्त्र प्रमाणे समन्वित श्रीमत परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. महर्षी दयानंदांद्वारा हे वेद इत्यादी सर्व सद्ग्रंथांमधून प्रमाण घेऊन लिहिलं आहे. जे काही लिहिलं आहे ते वेदांच्या अनुसार आहे, हा बोलण्यामागचा अर्थ आहे. हे इथून प्रकाशित आहे आणि छापलंय कुठून? आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, रोहतकमधून. आता याच्या 7व्या समुल्लासमध्ये हे पहा. वा वा, हा 7म समुल्लास आहे 163 पानावर, आणि हा सत्यार्थ प्रकाश आहे. इथे पहा. कुणी प्रश्न केला की ईश्वर आपल्या भक्तांच्या पापाला क्षमा करतो अथवा नाही? उत्तर नाही. कारण की ज्या पापास क्षमा दिली तर त्याचा न्याय नष्ट आणि सर्व मनुष्य महापापी होतील. कारण त्यांना पाप करण्यास उत्साह आणि निर्भयता वाटेल. जसा कोणी राजा अपराध्यांच्या पापास क्षमा करेल तर ते अधिकाधिक अपराध व पाप करू लागतील, आणि जो अपराध करत नाही तो देखील अपराध करण्यास घाबरणार नाही. यासाठी प्रत्येक कर्माचं यथायोग्य फळ देणं ईश्वराचं काम आहे, क्षमा करणं नाही. यांच्यामध्ये बुद्धी तर नव्हतीच. हा तर त्याच कॅटेगरीतला होता जे हे ऋषी महर्षी होते, त्याच कुळातला होता, ब्राह्मण वर्गातला. परंतु त्या पुराणांपेक्षाही अधिक अज्ञान पांघरून, आणि याने याला सत्यार्थ प्रकाशरूपी बाटलीत टाकलं आहे त्या अडाण्याने.
आणि आपण यास अजूनपर्यंत समजू शकलो नव्हतो. आता पहा, मागे पंजाब प्रांतामध्ये दहशतवाद पसरला होता. तरुण मुलं कुणीतरी भ्रमित केल्याने अपराधी बनले होते. मग या भारत सरकारने त्यांना सांगितलं होतं की भाई, ज्याने जे अपराध केले असतील ते केले. आता जी व्यक्ती यापुढे कोणताही अपराध न करण्याची शपथ घेईल आणि मुख्य प्रवाहात येईल तर त्याच्यावरचे सर्व खटले मागे घेतले जातील. आणि असंच झालं होतं. आणि नंतर पहा मग कशी शांती झाली. तर याची कुठल्याच प्रकारे थिअरी ठीक नाहीये की हा म्हणतो जर कोणी राजा अपराध्याचा अपराध क्षमा करेल तर कोणीही घाबरणार नाही, दुप्पट पापं करतील. आध्यात्मिक मार्ग असाच आहे. अज्ञानाने ज्याच्याकडून चुका होतील त्या मुलांप्रमाणे आहेत जे दहशतवादात सामील झाले होते अज्ञानीपणाने. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे तर आपण चुकीचं करत आहोत. मुख्य प्रवाहात आलो तर शांतता निर्माण होईल. मग ते सभ्य समाजात पुन्हा आले आणि सभ्य बनले. अशाच प्रकारे आपण सर्व अज्ञानीपणाने जे पाप केलं, कुणी मांस खाल्लं, कुणी चोरी केली, फसवणूक केली, अजून काही चुका केल्या, त्या अज्ञानीपणाने आणि एखाद्याच्या कुसंगतीमुळे झाल्या. आता आम्ही मुख्य प्रवाहात येऊ आणि भगवंत आमचे सर्व खटले मागे घेईल. जब ही सतनाम हृदय धरो भयो पाप को नासे, जैसे चिंगारी अग्नि की भाई पड़े पुराणे घासे. आणि हे तर त्याचं प्रॅक्टिकल, हे देखील खोटं ठरलं ह्या सांसारिक दृष्टिकोनातून ज्याने याचं उदाहरण दिलं. आणि आता वेद फेल करतील यांच्या ह्या अज्ञानांच्या थिअरीला. वेद सांगतात परमात्मा घोर पापाचा देखील नाश करतात. हा पहा, हा यजुर्वेद. आणि याचा अनुवाद देखील या दयानंदजींनी करून ठेवला आहे. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली इथून. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पतौडी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. महर्षी दयानंद सरस्वतीकृत यांनी अनुवाद केलाय याचा. ही इज नॉट रायटर ऑफ वेदाज. हे वेदांचे लेखक नाहीयेत, वेदांचा अनुवाद करतात हे फक्त महर्षी दयानंदजी. हे पहा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? राजकुमार दत्तोबा चौबे. आपण कुठून आलात? चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी शिक्षक म्हणून रिटायर झालो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 3 डिसेंबर 2020 रोजी मी संत रामपालजी महाराजांची शरण घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही पारंपरिक भक्ती साधना, मंदिरात जाणे, व्रत वैकल्य करणे, विशेष करून शंकराची भक्ती करत होतो आणि सोमवारचा उपासही धरत होतो. नंतर गणपती बसवणे, 10 दिवसाचा उत्सव करणे, वाजत गाजत गणपतीची मिरवणूक काढून घरात आणणे, पूजा करणे आणि नंतर 10व्या दिवशी विसर्जन करणे, अशा प्रकारची भक्ती साधना केली. नंतर मी नवनाथ वाचायचं, मला म्हणजे माझी श्रद्धा होती नवनाथावर. मी 11 वेळा नवनाथाचं पारायण केलं. श्रावण महिन्यात मी पारायण करायचं आणि त्याचं उद्यापन वगैरे करायचं. शेवटच्या दिवशी 9 मुलांना बोलवणे, त्यांना दक्षिणा देणे, त्यांच्या पाया पडणे, हे सर्व मी करून घ्यायचं. जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि प्रामुख्याने आपण महाराष्ट्रामध्ये जी भक्तिविधी आहे ती भक्तिविधी करत होतात. त्याचप्रमाणे आपण नवनाथांना इष्ट मानून त्यांचीसुद्धा साधना करत होतात. तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या भक्तीची गरज का भासली आणि आपण त्यांच्याकडे का आकर्षित झालात? एवढी सगळी भक्ती करूनही मला कुठलाही लाभ होत नव्हता. माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. नोकरी खाजगी होती, म्हणजे खाजगी संस्थेमध्ये मी सर्व्हिस करत होतो. त्यामुळं आणि शारीरिकसुद्धा लाभ मला कुठलेही झाले नाहीत. म्हणून मी म्हणजे खऱ्या परमात्म्याच्या शोधामध्येच होतो. आणि हे करत असताना आमचे मेव्हण्याने
1 वर्ष अगोदर माझ्या भक्ती घेतली होती. त्यांचा फोन यायचा, तुम्ही ह्या भक्तीमध्ये या, पण ज्ञान नव्हतं मला. मग एक दिवाळीला आम्ही गावी गेल्यानंतर मग त्यांनी मला पुस्तक दिलं ज्ञानगंगा वाचायला. मी ते 3 दिवसामध्ये पुस्तक वाचून काढलं आणि मला ते ज्ञान समजलं. त्यावेळेस तिथं मी सत्संग वगैरे ऐकले, आरती वगैरे ऐकली आणि त्याच्यातून मला ज्ञान झालं आणि मी नामदीक्षा घेण्याचं ठरवलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आहे ज्ञानगंगा, हे आपण त्याचं अध्ययन केलं आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते आपल्याला मनाला भावलं आणि म्हणून आपण त्यांच्या शरणात आलं. तर त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण त्या संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय अनुभव होती किंवा काय काय आपल्यामध्ये बदल आपल्याला प्रामुख्याने जाणून आलेत? मी या भक्तीमध्ये येण्याच्या अगोदर रिटायर झाल्यानंतर काहीतरी व्यवसाय करावा म्हणून व्यवसायासाठी मी बँकेतून कर्ज घेतले, डाग वगैरे मी बँकेत ठेवले. परंतु मला व्यवसायात यश मिळालं नाही आणि विनाकारण माझ्यावर 2-3 लाखाचं कर्ज झालं आणि माझे डाग वगैरे सगळे बँकेत अडकले आणि त्यामुळं मला खूपच नैराश्य आलेलं होतं. परंतु ह्या भक्तीत आल्यानंतर 6 महिन्यामध्ये माझे जे बँकेत ठेवलेले डाग होते ते सुटले, माझं कर्जही फिटलं आणि आर्थिक मला थोडे स्वस्त मिळालं. मला मूळव्याधाचा खूप त्रास होता, मी खूप त्रास सहन केला, म्हणजे अतिशय त्रास होता. मी आयुर्वेदाचार्य पुण्यात जमदग्नी म्हणून आहेत, त्यांच्याकडे जवळजवळ 70-80 हजार रुपये खर्च केले, परंतु मला त्याच्यातून कुठलाही लाभ झाला नाही किंवा फरक पडला नाही. परंतु या भक्तीत आल्यानंतर मी संत रामपालजी महाराजांना अरदास लावली, प्रार्थना केली की परमात्मा, मला जो हा त्रास आहे याच्यातून माझी मुक्तता करा, कारण त्याच्यामुळं माझं जीवन एवढं कष्टमय झालं होतं की खूपच त्रास मी सहन करत होतो. आणि माझी अरदास परमात्म्याने ऐकली आणि 6 महिन्यात म्हणजे माझा त्रास हळूहळू कमी होत गेला आणि आता पूर्णपणे त्रास माझा नष्ट झालेला आहे. त्याच्यानंतर माझा मुलगा शिकत होता, माझी तर खाजगी सर्व्हिस होती, मला कुठल्याही प्रकारचं आर्थिक हे नव्हतं, त्यामुळं मुलाचं शिक्षण होणं आणि त्याला सर्व्हिस लागणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. परमात्म्याने माझी ही मुराद पुरी केली आणि परमात्म्याच्या संत रामपालजी महाराजाच्या कृपेने माझ्या मुलाला शिकत असतानाच शेवटच्या वर्षाला असताना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याला सर्व्हिस लागली. ती सर्व्हिस लागली त्यावेळेस काळ आणि सद्गुरू यांच्यामध्ये म्हणजे असं काळ अडथळे आणत होता, सद्गुरू ते पार करत होते. पहिल्या दिवशी त्याची परीक्षा होती, त्यावेळेस तो परीक्षेला गेला तर त्याचा लॅपटॉप त्याची लिंक ओपन होईना. लिंक ओपन झाली, त्याने तो प्रोग्राम बनवला तर तो प्रोग्राम रन होईना आणि लिंकमध्येच डिस्कनेक्ट व्हायचे, त्यामुळं तो डिस्टर्ब झाला आणि 15-20 मिनटं अगोदरच त्यांनी हे केलं, बंद केलं परीक्षेचं. मग दुसऱ्या दिवशी परमात्म्याच्या कृपेने त्याने आला आणि दंडोत घातला आणि म्हटलं, परमात्मा माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. म्हणजे परत कंपनी कुठलीही असं हे घेत नाही परीक्षा, परंतु परमात्म्याच्या कृपेने त्याला परत चान्स मिळाला की ज्यांना कोणाला असा प्रॉब्लेम आला असेल, सर्व्हर डाऊन होणं किंवा लिंक ओपन न होणं, त्यांची परीक्षा परत घेतली जाईल. मग परत दुसऱ्या दिवशी त्याला पेपर देण्याची संधी मिळाली आणि त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या परीक्षा दिली आणि तो पास झाला. परत इंटरव्ह्यूच्या वेळेस काळाने तसंच अडथळा आणला की इंटरव्ह्यू द्यायला गेल्यानंतर त्या दिवशी पहिल्या दिवशी इंटरव्ह्यू होतात, जे व्यक्ती इंटरव्ह्यू घ्यायला येणार होती ती व्यक्ती इंटरव्ह्यू घ्यायला आली नाही आणि मग परत त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येईल आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी अगदी व्यवस्थितपणे इंटरव्ह्यू दिला आणि कंपनीने त्याचं सिलेक्शन केलं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला
बऱ्याच प्रमाणात राहत मिळाली आणि जे आपले दुःख होते, कष्ट होते, त्यातनं आपल्याला समाधान मिळालं. त्याचप्रमाणे आपल्या मुलालासुद्धा चांगल्या कंपनीमध्ये सर्व्हिस मिळाली. जे काही आपले स्वप्न होते ते पूर्ण झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे सहकारी होते किंवा जे आपले आप्तेष्ट आहे, जे आपले नातलग आहेत आणि जो फक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर नाही, परंतु प्रार्थना करू शकतो की हे जे ज्ञान आहे संत रामपालजी महाराजाचं, हे अद्भुत ज्ञान आहे. हे पुस्तक ज्ञानगंगा घ्यावं आणि प्रत्येकाने त्याच्यामधून ज्ञान घ्यावं आणि आपलं आत्मकल्याण करून घ्यावं. कारण हे जे ज्ञान आहे ते मोक्षप्राप्तीचं ज्ञान आहे. तुम्हाला शारीरिक राहत मिळणार आहे आणि मानसिक किंवा आर्थिकही तुम्हाला लाभ त्याच्याबरोबरच होणार आहेत. म्हणजे सर्व दृष्टिकोनातून जे कोणी ह्या भक्तीमध्ये येतील त्यांचं कल्याण होणार आहे. तर हा एक आत्मकल्याणाचा मार्ग सर्वांनी स्वीकारावा आणि ह्या भक्तीमध्ये येऊन आपलं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की आपण सर्वांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्या सद्भक्तीत येऊन आपल्या मानव जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे सत्संग अनेक चॅनलवर चालू आहेत. कुठल्याही चॅनलवर तुम्ही सत्संग पाहत असाल तर खाली एक फोन नंबरची पट्टी चालू असते. त्यावरील नंबर घेऊन तुम्ही फोन केला तर तुम्हाला तुमच्या जवळच्या नामदान केंद्राचा नंबर दिला जातो आणि तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून संत रामपालजी महाराजाकडून नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला आहे की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आज नाना प्रकारच्या चॅनलवर प्रसारित होतात आणि खाली टी व्ही चॅनलमध्ये एक पट्टी चालते, तेथे काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांच्या मिशनबरोबर जोडू शकतो. तर मला असं विचारायचं आहे की ह्या ज्या प्रोसेससाठी त्या साधकाला त्या संस्थेमध्ये किंवा संत रामपालजी महाराजांना किती पैसे मोजावे लागतात? या भक्ती मध्ये येण्यासाठी किंवा नामदीक्षा घेण्यासाठी कुठलेही पैसे 1 रुपयासुद्धा द्यावा लागत नाही. हे जगामधील एक अद्भुत आणि खऱ्या परमात्म्याची भक्ती आहे आणि त्यासाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. हे पहिले सद्गुरू असतील किंवा पहिली भक्ती मी पाहतो अशी की ज्यामध्ये तुमच्याकडून 1ही रुपया घेतला जात नाही आणि तुम्हाला पूजेचं साहित्यसुद्धा सर्व मोफत दिलं जातं. भक्तिबोध हे पुस्तक आणि कार्ड वगैरे दिलं जातं, जपनामाचं कार्ड आणि फोटो परमात्म्याचं, हे सर्व तुम्हाला निःशुल्क दिलं जातं. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950
या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.